गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रकृती आणि पुरुष हे नातं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूला जे दिसतंय भौतिक जगत, त्याच्यात घर आहे, आपलं स्वतःचं शरीर आहे, आपला हा संसार आहे, आपलं गाव आहे, आपलं शरीर आहे, नद्या आहेत, पर्वत आहेत, झाड आहेत, वृक्ष आहेत, समुद्र आहेत, हवा आहे, वातावरण आहे, प्रकृती. आणि ही जी प्रकृती आहे ही शक्ती आहे, ही व्यक्ती नाही, ही शक्ती आहे. आणि ही शक्ती पृथ्वीला गोल 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 फिरवते, स्वतःभोवती फिरवते. स्वतःभोवती फिरवता फिरवता सूर्याभोवती सुद्धा फिरवते. हीच शक्ती बरोबर गव्हाचे दाणे येतात. गहू पेरला तर त्याला बाजरीचे दाणे येत नाहीत, मका पेरला तर त्याला गव्हाच्या ओंब्या लागत नाहीत. ही शक्ती आहे आणि ही शक्ती नियमावर कार्य करते, नियमात राहून कार्य करते, अतिशय तंतोतंत पालन करते. 1 डिग्री जरी पृथ्वी उत्तरेकडे झुकली तरी उलटा पालट होऊन जाईल. तिचा ऍक्सिस मेंटेन केलेला असतो. समुद्र जरी अथांग असला तरी तो कधी त्याची पातळी ओलांडत नाही. लाटा येतील पण किनाऱ्यापर्यंत. कितीही नद्या त्याच्यात येऊन मिळाल्यात तरी समुद्र त्याची मर्यादा सोडत नाही, जरी तो अथांग असला तरी. प्रकृतीचा नियम आहे हा. प्रकृतीचा नियम आहे की सूर्यास्तानंतर सूर्योदय होणारच, अमावस्यानंतर पौर्णिमा येणारच. बघा, हे सृष्टीचं रहाड गाडग एक चक्र आहे, ऋतू चक्र आहे, दिन चक्र आहे. आणि या चक्राप्रमाणे एका सिस्टीम मध्ये, एका नियमामध्ये, भौतिक नियमांचं तंतोतंत पालन करून या सृष्टीचं संचालन होत आहे. शिवा के बिना शिव शव है. वाक्य नीट बघा कसं आहे. शिवा के बिना शिव शव है. शिव आणि शक्ती, अर्ध नारी नटेश्वर, नटराज हा डिव्हाइन डान्स, नटराजचा हा डिव्हाइन डान्स हा प्रकृतीच्या माध्यमातूनच चालू आहे. आणि या डिव्हाइन डान्सची अलाइनमेंट होण्यासाठी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची, आपल्या स्वतःच्या या शरीराची, मनाची, बुद्धीची, अंतकरणाची अलाइनमेंट करण्यासाठी साधना, सेवा आणि सत्संगाचा मार्ग असतो. सामान्यपणे आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि आत्ताच आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला. इथं स्त्री शक्ती ही आपल्या सनातनामध्ये प्रधान मानली गेलेली आहे. आणि हे शिवशक्तीचं रिलेशन हे वाक्यातून दर्शवतं. काय? शिवा के बिना शिव शव है. हे वाक्य सनातन संस्कृतीमध्ये स्त्रियांचा किती रिस्पेक्ट केला गेलेला आहे हेच प्रतिपादित करतं. काही संस्कृतींमध्ये स्त्रीकडे हीन दृष्टीने बघितलं जातं. आणि आपल्यामध्येही काही वृच्छंकल आणि अर्धवट लोक आहेत की जे स्त्रीला फक्त भोगाची वस्तू मानतात. स्त्री, नारी ही सन्मान करण्यायोग्य आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो तिथंच देव रमतो, तिथं त्याच भूमीला सुंदर सृजनता प्राप्त होऊ शकते. जिथं नारीचा अपमान केला जातो, जिथं नारी शक्तीला हीन लेखलं जातं, तिथं त्या क्षेत्राची कधीही प्रगती होऊ शकत नाही. आज ज्या ठिकाणी नारीला बुरख्यामध्ये लपवून ठेवलं गेलं त्या ठिकाणचे, मिडल ईस्टचे आता काय हाल होत आहेत तुम्ही बघून राहिले. नारी शक्तीचा जिथं सन्मान नाही, जिथं नारी शक्तीला फक्त भोग वस्तू मानलं गेलं, त्या मिडल ईस्टचं बघा काय होतंय. ये प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं,
आणि म्हणून ह्या शक्तीचा सनातनामध्ये कायम सन्मान केला गेलेला आहे. आणि सर्वात पहिले तुम्ही म्हणाल कोण, तर सगळ्यात पहिले तुम्ही आठवून बघा, 5 स्त्रिया या सनातनामधल्या, महाभारतातल्याच दोन, द्रौपदी आणि कुंती. कुंती करून काय शिकावं? त्याग. किती बलिदान, किती दुःख. आणि ही दुःख आणि दुःखाला निराशेत कधी कुंती मातेने परावर्तित होऊ दिलं नाही. जेव्हा श्रीकृष्णाने विचारलं की आता संपलं सगळं, युद्ध वगैरे संपलं, आता तुझे सुखाचे दिवस आलेत, आत्या तुला काय हवं मागून घे. तर कुंतीने काय मागितलं असेल? देवा, हे वासुदेवा, हे श्रीकृष्णा, मला तू दुःख दे, यातना दे. जेवढा दुःख आणि जेवढ्या यातना तू मला देशील तेवढी मला तुझी आठवण जास्त राहील. तुझ्या आठवणीला चिटकून राहण्यासाठी हे दुःख, हे यातना, हे सहन करण्याची तू मला शक्ती दे. बघा त्या कुंतीवर स्वतःचा मुलगा क्रूर कर्ण, तिला माहित होतं कर्ण आणि 5 पांडव माझेच आहेत आणि दोघही एकमेकांच्या अपोजिट मध्ये लढतायत, कोणाचा ना कोणाचा मृत्यू होणार. काय त्या मातेचं हृदय काय म्हटलं असेल, काय म्हटलं असेल ते जेव्हा कर्णाला त्या नदीमध्ये वाहून देताना, कवच कुंडल धारी कर्णाला नदीमध्ये वाहून देताना तिचं हृदय किती पिळवटलं असेल. आणि या सगळ्या यातनांमध्ये जाऊन सुद्धा ती श्रीकृष्णाकडे काय मागते? मला दुःख दे, दुःख दे, कारण दुःख असलं तर मी तुला विसरत नाही. बघा समर्पण बघा. आणि हेच कुंती मातेचं श्रेष्ठत्व आहे. इथंच कुंती मातेचं श्रेष्ठत्व आहे. द्रौपदी अपमान झाला, भर सभेत तिचं शील हरण झालं आणि अशाही परिस्थितीत शेवटपर्यंत तिने तिचा आत्मसन्मान गमावला नाही, म्हणून ती श्रेष्ठ आहे. महाभारताच्याही आधी सनातनामध्ये अहिल्या गौतम ऋषींची पत्नी गौतम ऋषींच्या शापामुळे दगडात रूपांतरित झाली आणि त्या तपश्चर्येने, त्या अवस्थेतही तिच्या त्या समर्पणाच्या बुद्धीने प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने ती पुनीत होऊन पुन्हा जगासाठी पूज्य बनली. अहिल्या, द्रौपदी, कुंती. अगदी नंतरच्या काळातही रामायण महाभारताच्या काळात, रामायणाच्या काळात कोण होतं? तारा ही वालिवाची स्त्री, अतिशय पतिव्रता. आणि ही तारा राणी वालिवाचा मृत्यू झाल्यानंतर खेद करत न बसता सुग्रीवाबरोबर प्रजेच्या कल्याणासाठी, हे राज्य स्थापन करण्यासाठी प्रजा विमुख राहून तिने प्रजेला सन्मार्ग दाखवला. आणि खरी पतिव्रता म्हणून आजही तारा राणीचं नाव घेतलं जातं. अगदी तसंच रामायणात रावणाची स्त्री मंदोदरी ही सुद्धा आज पूजनीय आहे. एवढं राम आणि रावण युद्ध होतं, पण शेवटपर्यंत ती रावणाला समजावून सांगत राहिली की अरे तू एका स्त्रीचा अपमान करतोयस, हे चुकीचं आहे. तू सीतेला हरण करून आणलेलं आहेस, हे चुकीचं आहे. हे शेवटपर्यंत ती सांगत राहिली. रावणाने ते ऐकलं नाही, त्याच्या अहंकारामुळे ती गोष्ट वेगळी. पण या पतिव्रता स्त्रीने ना पत्नीचा धर्म सोडला, ना जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायचं सोडलं, म्हणून ती आजही मंदोदरी पूजनीय आहे. अलीकडच्या काळात मीराबाईचं समर्पण सर्वश्रुत आहे. पतीकडून तिची अवहेलनाच झाली, समाजाकडून तिची अवहेलनाच झाली जेव्हा ती चित्तोडला राहत होती तेव्हा. पण तिचं श्रीकृष्णाप्रतीचं समर्पण अगदी वादातीत आहे आणि तिने लिहून ठेवलेले पद आजही अजरामर आहेत. ही आहे स्त्री शक्ती. अशीच एक अक्कम्मा म्हणून एक, जशी श्रीकृष्णाची मीरा, तशीच शिवाची ही अक्कम्मा. ही श्रीशैल्यमचा राजा, त्याची भार्या होती, त्याची स्त्री होती. बालपणापासून ती शिवभक्त असल्या कारणाने
तिने अगदी लहानपणीच जसं मीराबाईने श्रीकृष्णाला आपलं पती म्हणून स्वीकारलं, तसं अगदी या अक्कम्माने, अक्कम्मा तिला नंतर म्हटलं गेलं, अक्का म्हणजे मोठी बहीण आणि अम्मा म्हणजे आई, याचं कॉम्बिनेशन म्हणून तिकडचे लोक तिला अक्कम्मा म्हणतात. आणि ही अक्कम्मा बालपणापासून शिवभक्त होती. तिने शिवालाच आपला पती स्वरूप मानलेलं होतं. बघा हे समर्पण, बघा हे समर्पण. जेव्हा तिच्या वडिलांच्या इच्छेखातर या लौकिक लोकात, या भौतिक लोकात तिचं त्या श्रीशैल्यमच्या राजाशी, राजपुत्राशी लग्न झालं, पण ती त्या संसारात रममाण होत नव्हती. आणि ती ती माझ्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीलाच कोणाला तरी समर्पित आहे, हे पुरुषी अहंकाराला सहन होत नाही. आणि म्हणून तिच्या पतीने, त्या राजाने तिचं कायम हेटाळणा केली, द्वेष केला. भले तू शिवाला मानत असशील, भले तू शिवाला आपला पती म्हणून स्वीकार करत असेल, पण पत्नी म्हणून माझ्यासोबत जे तुझं रिलेशन आहे त्याला पण तू न्याय दिला पाहिजे, ही त्याची अपेक्षा असणं अगदी स्वाभाविक होतं. पण त्यांच्या नात्यामध्ये कधी तो प्रेमभाव स्थापित होऊ शकला नाही. कारण अक्कम्माने मनाने शिवालाच आपलं पती मानलेलं होतं. एकदा सडेतोड भर सभेमध्ये या राजाने तिला बोलवलं आणि तुला राहायचं असेल तर राहा. काय तू शिव 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 लावून दिलंय? हे जे तुला राज वैभव प्राप्त झालेलं आहे, हे काय शिवामुळे नाही, हे माझ्यामुळे तुला प्राप्त झालेलं आहे. तुझे अंगावरचे हे राजश्री वस्त्र हे माझ्यामुळे तुला आहे, मी तुला दिलेले आहे. या राजाचं तुला मी राणी बनवलेलं आहे. आणि जर तुला माझ्यासोबत एक पत्नी बनून राहायचं असेल तर राहा, नाहीतर अशीच्या अशी चालती हो. तिने जाण्याचा निर्णय घेतला आणि अशीच्या अशी चालती हो म्हणून अपमानित करण्यासाठी त्याने सांगितलं, अगं चाललेस कुठे? हे राजवस्त्र हे माझे आहेत. आणि चक्क या अक्कम्माने सगळ्या वस्त्र काढून टाकलेत आणि तिचं अंग फक्त तिच्या लांब केसांनी अतिशय सुंदर होती, राजकन्या होती. तिचं हे शरीर फक्त तिच्या केसांनी तिने झाकलं आणि त्या राज्यसभेचा त्याग केला. आपली ही आपली गोदावरी नदी, श्रीशैल्यम कडे जिथं गोदावरी नदी जाऊन मिळते, अगदी त्या व्यंकटेश किनाऱ्यावरती गेली चालत 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 आणि तिथून जंगलात निघून गेली. जंगलात तिने ज्या गुफेमध्ये तपश्चर्या केली, शिव आराधना केली, आजही ती अतिशय पवित्र गुफा आहे, अक्कम्मा देवी गुफा म्हणून ती प्रसिद्ध आहे. आणि तिथंच ती शिव स्वरूप झाले. आजूबाजूचे लोक तिला योगिनी मानायचे. तिने त्यानंतर कधीही वस्त्र घातले नाहीत, वस्त्रांचा त्यागच करून टाकला. पण आजही मी प्रत्यक्ष त्या व्यंकटेश गुफेपासून एक 11 किलोमीटर पायी जाऊन गेलात, तिथं तुम्हाला ही अक्कम्मा देवी गुफा लागेल. आणि त्याच गुफेत या योगिनीने अखंड तपश्चर्या केली. तिथंच नृसिंह सरस्वती त्याच जंगलात, श्रीशैल्यमच्या त्याच जंगलात स्वामी समर्थ प्रकट झालेत. कर्दळीवन हे तिचं नाव आहे. आणि या कर्दळीवनापासून 9 किलोमीटर अंतरावर जंगल आहे, पायी जावं लागतं. कुठलेच संसाधन नाहीत. पण भगवंताच्या कृपेने आणि माझ्या सद्गुरूच्या इच्छेने ही कर्दळीवनाची परिक्रमा ही माझ्या हातून घडली. त्याने माझ्या हातून करवून घेतली. आज तुम्ही नर्मदा परिक्रमा करतात, आज तुम्ही केदारनाथला जातात, 4 धाम करतात, कैलास मानसरोवरला जातात, पण सर्वात अवघड आणि सर्वश्रेष्ठ परिक्रमा जर असेल तर ती कर्दळीवनाची, जिथं स्वामी समर्थ महाराजांना त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड लागून ज्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले, ते स्थान स्वामी समर्थांचं प्रकट स्थान आपण म्हणूया, ते स्थान या कर्दळीवनातच आहे. आणि याच कर्दळीवनात ही अक्कम्मा देवी गुफा आहे, जिथं या महान साध्वीने, या महान योगिनीने
अखंड तपश्चर्या केली आणि शिवाला प्राप्त करून घेतलं आणि ती शिव स्वरूप झाली. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे, हाच बोध सापडे खरा. आपणही, आपल्याला काही सोडून, आपल्यात तेवढी ताकद नाही, आपल्यात तेवढी कॅपॅसिटी नाही की आपण हे सगळं सर्व संघ परित्याग करून जंगलात जाऊ. पण साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने तुम्ही चाललात तर तुम्हाला तेच मिळणार जे अक्कम्माला मिळालं. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. आधी केलं आणि मग सांगितलं. आणि म्हणून मी तुम्हाला अतिशय खात्रीलायकरित्या सांगतो, दुःखी, दरिद्री, निराश आयुष्य जगायची तुम्हाला गरज नाही. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट. फक्त स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून मनाला प्रश्न विचारा, भाई आखिर तुम चाहते क्या हो. जे तुम्हाला हवं ते सगळं प्राप्त होऊ शकतं, प्रोव्हाइडेड तुम्ही साधना, सेवा आणि सत्संग म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चला. सकाळी साधना करा, दिवसभर सेवा करा आणि रात्री झोपायच्या आधी समर्पित होऊन जीवन जगा. बघा, तुमचं जीवन चमत्कारिकरित्या बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्री शक्तीचा सन्मान ही आपली संस्कृती आहे आणि स्त्री शक्तीचा सन्मान तुमच्या हातून घडावा, तुमच्या हातून घडावा. तुम्ही साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने चलावं. माझ्या सद्गुरूची कृपा तुमच्यावर नित्य बरसत राहावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.